नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आशा अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. बघा, तुम्ही जे पुस्तक घेतलं इंग्लिश व्होकॅब्युलरीचं, त्याच्यावरचा क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचले असणार किंवा तुम्ही आपल्या ॲपमध्ये इंग्लिश व्होकॅबचा जो कोर्स बघताय, त्याची माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करत आहे. या व्हिडिओचा उद्देश असा आहे, की जे तुम्ही पुस्तक घेतलंय, त्याच्यामध्ये जी व्होकॅब्युलरी दिली, त्याचा अभ्यास तुम्ही कसा केला पाहिजे. म्हणजे बघा, जवळपास 6-7 प्रकारची व्होकॅब्युलरी असते. त्यामध्ये इडियम्स, फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन किंवा स्पेलिंग्स असे वेगवेगळे टॉपिक आहे. आता प्रत्येक टॉपिकसाठी जसं क्रिकेटर बघा, बाउन्सर बॉलसाठी वेगळ्या प्रकारे शॉट खेळतो, फुलटॉस बॉलसाठी वेगळ्या प्रकारे खेळतो, यॉर्कर बॉलसाठी वेगळ्या प्रकारे शॉट खेळतो. तसंच प्रत्येक व्होकॅब्युलरीच्या टाईपसाठी तुम्ही वेगळ्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे. तुम्ही एकच टेक्निक सर्व व्होकॅबसाठी वापरू शकत नाही. मग तुम्ही व्होकॅब्युलरीचा अभ्यास करताना कोणत्या टेक्निक वापरू शकतात त्याची माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करत आहे. जर तुम्ही समजा आपला कोर्स घेतला, तर जे पुस्तक तुम्ही घेताय त्या पुस्तकामध्ये दिलेली सर्व व्होकॅब्युलरी मी या कोर्समध्ये शिकवलेली आहे आणि मी सुद्धा शिकवताना याच टेक्निकचा वापर केला आहे. म्हणजे तुम्हाला पुस्तक वाचताना सोपं गेलं पाहिजे यासाठी मी हा व्हिडिओ तयार करत आहे. व्हिडिओचं नाव आहे अल्टिमेट इंग्लिश व्होकॅब्युलरी 70 डेज चॅलेंज. बघा, 70 लेक्चरमध्ये मी ते पुस्तक डिवाइड केलंय आणि 70 लेक्चरचाच आपला कोर्स सुद्धा आहे. आपल्या कोर्सचं नाव सुद्धा हेच आहे आणि पुस्तकाचं टायटल सुद्धा हेच आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडीशी कोर्सचं इंट्रोडक्शन देणार आहे आणि दुसरं म्हणजे अभ्यासाची टेक्निक समजवणार आहे. मग आपण चालू करूया या व्हिडिओला. बघा, पहिले मी तुम्हाला कोर्सची बेसिक इन्फॉर्मेशन देऊन देतो. ती म्हणजे काय बघा, आपल्या कोर्सची व्हॅलिडिटी 6 महिने आहे. म्हणजे तुम्ही एकदा कोर्स घेतला त्या तारखेपासून 6 महिन्यापर्यंत तुम्ही हे 70 व्हिडिओ बघू शकतात. दुसरं, एक व्हिडिओ तुम्ही 3 वेळेस बघू शकतात. खरं सांगायला गेलं तर इतक्या वेळेस बघायची गरज राहत नाही. तुम्ही एकदा व्हिडिओ बघितला, त्यामध्ये मी ज्या तुम्हाला ट्रिक्स सांगितल्या त्या ट्रिक्स तुम्ही पुस्तकामध्ये लिहून घेतल्या, नंतर तुम्हाला परत वेळ घालायचा नाही आहे व्हिडिओ पाहण्यासाठी. तुम्ही पुस्तक वाचून सुद्धा ते आठवण करू शकता. पण जर समजा तुम्हाला रिवाइज करायचं असलं तर तुम्ही दुसऱ्यांदा रिवाइज करू शकता, तिसऱ्यांदा पण करू शकता. तुम्ही एक व्हिडिओ 3 वेळेस बघू शकतात. पुढे बॅचची फीज. बघा, बॅचची फीज 799 रुपये. त्याचं कारण असं आहे, कारण या बॅचमध्ये जो पण व्यक्ती हा कोर्स घेईल त्याला पुस्तक घरपोच मोफत मिळणार आहे. मग पुस्तकाच्या प्रिंटिंगचा काही खर्च आहे, ते बनवण्याचा काही खर्च म्हणजे जवळपास 200-250 रुपये त्याची MRP आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला घरपोच ट्रान्सपोर्ट करण्यासाठी एक वेगळा खर्च लागतो इंडिया पोस्ट किंवा इतर पोस्टच्या माध्यमातून. तो सर्व इन्क्लूड करून 799 रुपये फी ठेवलेली आहे. म्हणजे जे लोक कोर्स घेत आहेत त्यांना पुस्तक घ्यायची गरज नाही, त्यांना ते घरपोच मिळून जाईल. पुढे पुस्तकाची जर तुम्ही माहिती विचारली तर पुस्तक हे 70 दिवसाच्या चॅलेंजमध्ये डिवाइड केलेलं आहे. छोटंसं पुस्तक आहे 220 पेजेसचं. त्या पुस्तकामध्ये पहिले 65 दिवस जे आहेत त्या 65 दिवसामध्ये आपण रेग्युलर सर्व व्होकॅब कव्हर करणार आहे. जी सरळ सेवेपासून MPSC पर्यंत सर्व परीक्षांना विचारली ती व्होकॅब. आणि शेवटच्या 5 दिवसामध्ये आपण इतर गोष्टी शिकणार आहे, ज्यामध्ये काही नियम पण आहेत आणि ज्यामध्ये इतर वर्ड फॉर्मेशन वगैरे असे टॉपिक आपण शिकणार आहेत. 70 दिवसाचं हे पुस्तक आहे आणि ती पूर्णच्या पूर्ण पुस्तकातली व्होकॅब आपण कोर्समध्ये कव्हर करणार आहेत. आणि शेवटी महत्वाचं, की जर तुम्हाला बॅच संबंधी काही माहिती लागली किंवा काही तुम्हाला बॅच बघताना काही अडचण आली तर त्या संबंधी इथे मी काही महत्त्वाचे कॉन्टॅक्ट नंबर देतोय. तुम्ही यांच्यावर कॉल करून कोर्सची पण सर्व माहिती विचारू शकतात आणि पुस्तकासंबंधी पण तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही ती इथे माहिती विचारू शकतात. हे 3 नंबर आहे, हे तुम्हाला शेवटपर्यंत कामात येणार आहे. म्हणजे तुम्ही कोर्स घेतला त्यानंतर 6 महिने तुम्हाला कोणतीही अडचण आली तुम्हाला याच नंबरवर कॉल करायचा आहे. हे पहिले 2 नंबर क्लासचे जे इतर शिक्षक आहेत ते बघता आणि हा शेवटचा नंबर माझा आहे. हा नंबरचा कॉल लागत नाही, याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता जर तुम्हाला काही अभ्यासासंबंधी अडचण असली तर. एवढी बेसिक इन्फॉर्मेशन होती कोर्सची. कोर्समध्ये कंटेंट काय, जो तुमच्या पुस्तकात दिलाय तोच सर्व कंटेंट आहे. जो आपलं सरळ सेवापासून तर क्लास 1च्या परीक्षेपर्यंत विचारला होतो तो सर्व कंटेंट यामध्ये दिलेला आहे. काय काय बघा, इडियम्स अँड फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन, वर्ड्स ऑफन कन्फ्यूज. आता हे जे 3 टॉपिक आहे, हे 3 टॉपिक सोपे पण एकदम आणि त्याच्यावर आयोगाने प्रश्न पण भरपूर विचारले. त्यामुळे पहिले 3 टॉपिक आपल्याला करायचे जे त्यांचे मार्क्स आपल्याला जाऊ द्यायचे नाहीत. म्हणजे यांच्यामध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क्स द्यायचे कारण ते सोपे आहेत आणि त्याच्यावर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्या पुढचे जे टॉपिक आहेत बघा, सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स, हे अवघड टॉपिक आहे. जे म्हणजे थोडेसे मार्क देणारे कमी टॉपिक आहेत, म्हणजे कमी मार्क्स देणारे टॉपिक आहेत, थोडेसे अवघड टॉपिक आहे. पण आयोगाने आता यांच्यावर जास्त भर दिलाय, त्यामुळे आपल्याला यांच्यावर थोडीशी एक्स्ट्रा मेहनत घ्यायची आहे. जेणेकरून कसं आहे, की जे आता आयोग नवीन विचारते त्याच्यावर आपला फोकस असला पाहिजे. जे आयोगाला आवडतं तेच आपल्याला आवडलं पाहिजे. मग आयोगाचा फोकस आता वरच्या पॉईंटकडून हटून यांच्याकडे गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला याच्यासाठी एक्स्ट्रा मेहनत घ्यायची आहे. हे थोडेसे डिफिकल्ट टॉपिक आहे, पण जर आपण चांगला अभ्यास केला तर हे पण लक्षात ठेवायला सोपे आहेत. स्पेलिंग हा सोपा टॉपिक आहे, पण तरी पण आपण ऐन वेळेस कन्फ्यूज होऊन जातो की इथे ई आहे का ए आहे. त्यामुळे याच्यावर पण आपल्याला बारकाईने लक्ष द्यायचं. याच्यावर पण एखादा प्रश्न येऊन जातो. याच्यामध्ये रिपीट पण झाले काही स्पेलिंगचा, त्यामुळे यामध्ये PYQ वर फोकस ठेवणं जास्त गरजेचं आहे. आणि शेवटचा टॉपिक जो सर्वात महत्त्वाचा आहे, फ्रेझल वर्ब, हा सर्वात डिफिकल्ट टॉपिक आहे. इंग्लिश मधला नाही. जर तुम्ही MPSC क्षेत्रामध्ये अभ्यास करताय तर तुम्ही कंबाईन लेवलच्या कोणत्याही परीक्षेचा अभ्यास केला तर मला असं वाटतं की एक सायन्स मधला
वर्गीकरण हा टॉपिक आणि इंग्लिशमधला फ्रेझल वर्ब हा टॉपिक हा सर्वात अवघड टॉपिक आहे पूर्ण MPSC मधला. तर हा टॉपिकला पण आपल्याला विशेष अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन होण्याचे चान्सेस फार जास्त असतात, पण आयोग याच्यावर सुद्धा प्रश्न विचारते, त्यामुळे यासाठी पण आपल्याला विशेष अभ्यास करायची गरज आहे. आता हे जे शेवटचे 5 टॉपिक आहे, हे 65 नंतरचे जे लेक्चर आहेत पुस्तकामध्ये 66 पासून जे पुढचं चॅलेंज आहे त्याच्यामध्ये दिलेले आहेत. हे कसे माहिती का, हे एक्स्ट्राची माहिती आहे, यांच्यावर प्रश्न फार कमी विचारले आयोगाने. पण जर तुम्हाला हे समजलं तर तुम्हाला ग्रामरमध्ये याचा फायदा होतो, आणि जर तुम्हाला हे समजलं तर तुम्हाला इकडची व्होकॅब पाठ करणं सोपं होऊन जातं. त्यामुळे हे आपण शेवटच्या 5 लेक्चरमध्ये कव्हर करू, आणि पुस्तकात ते आपण शेवटच्या 5 चॅलेंजमध्ये टाकून ठेवलेलं आहे. महत्वाचं असं आहे की पुस्तकामध्ये बघा, पुस्तकामध्ये सर्व PYQ ऍड केलेले आहेत. मी या पुस्तकाचं काम करत असतानाच एक विश्लेषणाचं पुस्तक पण लिहितोय. 2011 पासून 2023 पर्यंत आता ज्या परीक्षा झाल्या आहेत त्या सर्वांचे PYQ मी काय करतोय, टॉपिक वाईज अनालिसिस लिहायला सुरुवात केली आहे. ते पुस्तकाचं पण काम चालू आहे. माझे सर्व PYQ टॉपिक वाईज वेगळे केलेले होते. तर जेवढे PYQ आयोगाने विचारले 2011 पासून जे आतापर्यंत, ते सर्व व्होकॅब्युलरी मी तुम्हाला या काय म्हणता पुस्तकात टाकून ठेवलेली आहे. त्यामुळे जर एखादा प्रश्न रिपीट झाला आयोगाचा, तुम्हाला चिंता करायची गरज नाही, तो आपल्या पुस्तकामधूनच रिपीट होईल, कारण ते सर्व व्होकॅब मी ऑलरेडी टाकून ठेवलेली आहे. आणि दुसरं मी तुम्हाला सांगितलंच, हे सर्व शिकवत असताना पुस्तक तुमच्या समोर आहेच, म्हणजे तुम्हाला फक्त एक्स्ट्राची माहिती लिहायची गरज आहे पुस्तकामध्ये. महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लिहून ठेवलेल्याच आहेत. हे आपल्या कोर्सचं कंटेंट आहे, आणि हेच आपल्या पुस्तकाचं सुद्धा कंटेंट आहे. आता महत्त्वाचं असं आहे की पहिले जे 65 दिवसाचं चॅलेंज आहे त्यामध्ये आपण एक सिमिलर पॅटर्न फॉलो करणार आहे. म्हणजे कसं, पहिले आपण 20 इडियम्स आणि फ्रेजेस अभ्यास करू. तुम्ही ते पुस्तकात वाचणार, आणि ज्यांनी कोर्स केला ते पहिले 20 काय करतील, इडियम्स शिकून घेतील. त्यानंतर 15 वन वर्ड सबस्टिट्यूशन आपण रोज शिकू. त्यानंतर आपण 5 वर्ड्स ऑफ अन कन्फ्यूज शिकू. म्हणजे आता हे 5 वर्ड्स ऑफ अन कन्फ्यूज याचा अर्थ काय, 2 शब्द सिमिलर शिकायचे, जसं कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट, ऍडवाइस ऍडवाइस. हे 2 सारखे शब्द आहेत, जे सारखे दिसतात पण आपण कन्फ्यूज होऊन जातो की कुठे कोणता वापरला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही ऍडवाइस शब्दाची स्पेलिंग बघितली तर ती 2 प्रकारे बघा. कसं, एक स्पेलिंग अशी ऍडवाइस, आणि दुसरी स्पेलिंग अशी. दोघांमध्ये फक्त सी आणि एस चा फरक आहे. मग हे 2 सिमिलर शब्द आपण घेऊ, जे दोघे कन्फ्यूज करतात आपल्याला, आणि त्यांची माहिती घेऊ. असे आपण 5 शब्द घेऊ. म्हणजे या 5 च्या ऐवजी ते 10 शब्द आपल्याला शिकायचे. इथं पुढे आपल्याला 6 सिनॉनिम्स रोज शिकायचे आहेत. म्हणजे एका शब्दाचे मिनिमम 3 सिनॉनिम आपल्याला शिकायचे. म्हणजे टोटल तुम्ही 4 शब्द शिकणार, असे तुम्हाला 6 सिनॉनिम शिकायचे. म्हणजे टोटल तुम्ही 24 शब्द इथे शिकणार. अँटोनिम्स पण आपल्याला तसंच शिकायचे. जनरली एका शब्दाला एकच अँटोनिम असतो, कधी कधी 2 पण अँटोनिम सापडतात आपल्याला. मग या 6 शब्दांचे टोटल 12 शब्द आपल्याला शिकायचे. म्हणजे शब्द आणि त्याचा अँटोनिम्स, विरुद्धार्थी शब्द. पुढे आपल्याला स्पेलिंग शिकायचे आहेत, 10 स्पेलिंग रोज शिकायचे आहेत. आणि शेवटी आपल्याला फ्रेझल वर्ब शिकायची. म्हणजे जर समजा तुम्ही लुक हा एक वर्ब आहे, आता लुकच्या पुढे वेगवेगळे प्रिपोजिशन लागतात, जसं लुक ऑन, लुक आफ्टर, लुक ॲट, असे वेगवेगळे प्रिपोजिशन घ्यायचे आपल्याला एका वर्ब समोर, आणि मग फ्रेझल वर्ब शिकायचे आहेत. अशी एक फ्रेझल वर्ब रोज शिकायची. म्हणजे रोज एक वर्ब शिकायचा आहे, आणि त्याच्यापासून तयार होणाऱ्या 6, 7 किंवा 4, 5 अशा जेवढ्या तयार होतील तेवढ्या आपल्याला फ्रेझल वर्ब शिकायचे आहे. म्हणजे जर तुम्ही टोटल व्होकॅब्युलरीचा काउंट केला तर दिवसाला आपल्याला कमीत कमी 95 ते 100 व्होकॅब शिकायचे. मग असं आपलं टार्गेट राहील. 70 दिवसामध्ये आपलं 7000 व्होकॅब्युलरी शिकण्याचं टार्गेट राहील. पण मी हे बाकीचे सर्व एक्स्ट्रा काढून घेतलंय, म्हणून पुस्तकावर फक्त असं दिलंय की 5500 प्लस व्होकॅब्युलरी त्यामध्ये दिलेली आहे. खरं तर ती 7000 पेक्षा पण जास्त शब्द आपण शिकणार आहे, किंवा फ्रेजेस आपण शिकणार आहेत. हे होतं कोर्सच्या पहिल्या 65 दिवसाच्या गोष्टी. शेवटच्या 5 दिवसामध्ये मिसलेनियस आणि इतर गोष्टी आपण शिकणार आहे. याचा फायदा आपल्याला इकडच्या कोर्समध्ये होतो, जे की तुम्हाला शब्द लक्षात ठेवायला कामात येतो. हे होतं काय बेसिक आपलं काय इन्फॉर्मेशन, की पहिले आपल्याला शिकायचं कसं आहे, रोज आपण काय काय शिकणार आहे ते. आता आपल्याला बघायचंय की एक एक टॉपिक शिकायचा कसा, ते आपल्याला आता पुढे बघायचंय. कसं बघा, शिकवण्याची पद्धत कशी राहील कोर्समध्ये, किंवा जर तुम्ही कोर्स घेतला पण नाही तर पुस्तकामध्ये तुम्ही अभ्यास करताना कसा केला पाहिजे ते मी तुम्हाला इथे सांगतोय. व्होकॅब्युलरी पाठ करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्या पद्धती मी तुम्हाला इथे सांगतोय. तुम्ही एखादी व्होकॅब पिक्चर फॉर्म मध्ये शिकू शकतात. एक इंग्लिशमध्ये एकदम भारी वाक्य असं आहे की अ पिक्चर इज वर्थ ऑफ 1000 वर्ड्स. म्हणजे 100 शब्दांपेक्षा एक चित्र जास्त बोलकं असतं, किंवा लक्षात ठेवायला सोपं असतं. त्यामुळे जर तुम्ही व्होकॅब्युलरी चित्राच्या स्वरूपात लक्षात ठेवू शकले तर ते पाठ करणं सोपं होऊन जातं. दुसरं आपल्याला काय करायचंय, शब्दांची फोड करायची आहे, रूट वर्ड शिकायचा आहे, किंवा इडियम्स आणि फ्रेजला तुकडे करायचे, ब्रेकिंग रूट शब्दाचे तुकडे करून ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा, काही ट्रिक्स वापरायच्या, किंवा तुम्ही एखादी स्टोरी तयार करून व्होकॅब्युलरी लक्षात ठेवू शकता. सिनॉनिम्स साठी आपण स्टोरी फॉर्मचा वापर करू, जे की आपल्याला जास्त कामात येईल. पुढे
महत्वाचं असं आहे की तुम्ही हे सर्व पाठांतर केल्यानंतर आज पाठ केल्यावर तुम्ही उद्या विसरून जाणार, पण जर तुम्ही प्रॅक्टिस करत राहिले, तुम्ही बोलताना ती वापरू लागले किंवा लिहिताना तुम्ही ती वापरू लागले किंवा तुम्ही त्यावरचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवले, सराव केला, तर तुम्हाला काय होईल, तर तुम्हाला ते लक्षात ठेवायला सोपं होऊन जाईल. म्हणजे बघा, तुम्ही आता बघा, तुम्ही लहानपणापासून किती लोकांना भेटलेत. समजा तुमच्या गावामध्ये जवळपास 500 लोक असतील असं आपण समजू. त्या 500 लोकांना तुम्ही ओळखता, त्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत. का बरं? कारण तुम्ही बऱ्याचदा ते वापरता आयुष्यामध्ये. आपण काय 500 लोकांची नावं पाठ केली नाहीत, पण आपल्या त्या वापरामध्ये आपला सराव इतका होऊन गेला की आपल्याला लक्षात येऊन जातं की हा रामू आहे, हा गोमू आहे. यासाठी प्रॅक्टिस महत्वाची आहे. तुम्हाला एवढं सर्व पाठ केल्यानंतर तुम्ही जितके प्रश्न सोडवणार, तितके किंवा जितके वाक्य तयार करणार, तितकं तुमचं ते लक्षात राहील. तुम्हाला पाठ करायची गरज नाही पडणार. मग यासाठी प्रॅक्टिस महत्वाची. प्रॅक्टिससाठी 2 गोष्टी आपण करणार आहे. एक म्हणजे काय, समजा आज तुम्ही व्होकॅब्युलरी शिकले, त्यामध्ये 95 व्होकॅब मी तुम्हाला शिकवली. त्या 95 व्होकॅब्युलरीवर आयोगाने जे जे प्रश्न विचारले ते सर्व PYQ मी तुम्हाला टेस्ट फॉर्ममध्ये देईल. आज समजा तुम्ही पहिल्या टॉपिकवर किंवा पहिल्या लेक्चरवर समजा 10 प्रश्न आलेले आहेत. ते 10 प्रश्न तुम्हाला PYQ मध्ये मिळतील. तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला कोर्समध्येच तुमचे PYQ ची पण प्रॅक्टिस होईल आणि त्यानंतर मी अजून तुम्हाला टेस्ट सुद्धा देईल प्रत्येक व्हिडिओवर. प्रत्येक व्हिडिओवर तुम्हाला टेस्ट येत जाईल, जेणेकरून कसं आहे, तुम्ही जे शिकताय ते तुमच्या लक्षात आहे का नाही तुम्हाला समजेल. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला घरी प्रॅक्टिस करायची. तुम्हाला जास्तीत जास्त वाक्य तयार करायचे, जेणेकरून तुम्हाला हे जे पाठ करायची गरज ती राहणार नाही. तुम्ही जितकी प्रॅक्टिस करणार तितकं तुम्हाला पाठ करायची गरज राहणार नाही. आणि शेवटी जर काहीच डोकं चाललं नाही, तर जर एखादा आउट ऑफ सिलेबस पॉईंट येऊन गेला किंवा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न येऊन गेला, त्याला कसं सोडवायचं, यासाठी तुक्का लावणं कसं गरजेचं आहे, तो गेस कसा करायचा हे मी तुम्हाला शिकवणार आहे. मी तुम्हाला एक एक फक्त यांचे एक्झाम्पल देतो, म्हणजे तुम्हाला पुस्तक वाचताना सुद्धा समजेल की तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता. आपण एक एक फक्त पॉईंट बघू की तुम्ही कसा याचा फायदा उचलू शकता. बघू आपण. पहिले आपण बघूया की पिक्चर फॉर्म मध्ये आपण कसं लक्षात ठेवू शकतो. आता ही ईडीएम आहे समजा, अंडर युअर हॅट म्हणजे काय, तुमच्या टोपीच्या खाली. टोपीच्या खाली ठेवणं याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीने एखादा कागद दिला. तुम्ही कधी समजा 10वीच्या पेपरला गेलेत, कॉपी वगैरे करत असणार तुम्ही किंवा कॉपी पुरवायला गेले असणार, तुमच्या गावात सेंटर असेल तर. आपण काय करतो, टोपी वगैरे मध्ये काय करून जातो, एखादी म्हणजे लिहिलेली कागद वगैरे घालून जातो. याचा अर्थ काय, एखादी गोष्ट सिक्रेट ठेवणं, लपून घेऊन जाणं. याला काय आता गुपित ठेवणं म्हणजे सिक्रेट ठेवणं. टोपीच्या खाली ठेवण्याचा अर्थ काय असतो, सिक्रेट ठेवणं. मग या ईडीएमचे 2 अर्थ होतात बघा. कसं, कीप समथिंग सिक्रेट, एखादी गोष्ट गुपित ठेवणे, किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो कीप इन्फॉर्मेशन कॉन्फिडेन्शियल, म्हणजे एखादी महत्वाची माहिती काय करणं, गुपित ठेवणं, असा याचा अर्थ होतो. आता तुम्ही हे चित्राद्वारे लक्षात ठेवू शकता. म्हणजे कसं बघा, हा एक माणूस आहे, त्याने काय केलंय, तोंडाला बोट ठेवलाय, म्हणजे तो गुपित ठेवतोय काहीतरी. आणि या हॅटवर काय लिहिलंय, सिक्रेट, म्हणजे याच्या टोपीच्या खाली काय ठेवलं, त्याने काहीतरी इन्फॉर्मेशन घालून ठेवली, सिक्रेट करून ठेवली. तुम्ही या चित्रावरून तुमच्या बरोबर ते लक्षात येईल की टोपीच्या खाली काय ठेवलंय, काहीतरी सिक्रेट ठेवलंय, असं तुम्ही डोक्यात ठेवू शकतात. आता याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय, तुम्ही याला मराठीमध्ये पण पाठ केलं पाहिजे. मराठीत याचा अर्थ काय, एखादी गोष्ट गुपित ठेवणे किंवा गोपनीय ठेवणे माहिती. आता याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय काय, कीप द न्यूज अंडर युअर हॅट, म्हणजे ही जी बातमी आहे तुझ्या टोपीच्या खाली ठेव. याचा अर्थ काय, सिक्रेट करून ठेवू. आता याचा ऑप्शन बघा, सेफ, प्युअर, सिक्रेट आणि फ्रेश. काय उत्तर आहे, सिक्रेट. तुम्हाला ती टोपी आठवेल पेपरमध्ये की टोपीच्या खाली ठेवणं म्हणजे काय, सिक्रेट करून ठेवणं. मग काय, अंडर युअर हॅट म्हणजे काय, सिक्रेट करून ठेवणं. आता या वर्षाचा लेटेस्ट मधला प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSIचा. थोडक्यात काय, तुम्ही जर एखादी व्होकॅब नुसती पाठ करता लिहून तर ती लक्षात राहणं थोडं अवघड होऊन जातं. पण तुम्ही त्यासंबंधी चित्र पाहून ठेवलंय, एखादा व्हिडिओ पाहून ठेवलंय, तर ते लक्षात ठेवणं सोपं होऊन जातं. असं तुम्ही प्रत्येक व्होकॅबसाठी काही ना काहीतरी चित्र लक्षात ठेवू शकता, त्याच्यावरून तुमच्या ते लक्षात राहील. हा झाला पहिला पॉईंट की तुम्ही चित्राद्वारे ते लक्षात ठेवा. दुसरा पॉईंट असा आहे की तुम्ही एखाद्या ईडीएमला तुकडे करून टाका, त्याच्या शब्दांचे तुकडे करा आणि त्याद्वारे काय करा, ती लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. जसं मी तुम्हाला या व्होकॅबचं उदाहरण सांगतो. आता ही जी ईडीएम आहे, हिचा अर्थ काय बघा. हिचा अर्थ असा आहे, टू बरी द हॅचेट. टू बरी द हॅचेट, बरीचा अर्थ काय असतो, बरी म्हणजे गाडणे, बरी म्हणजे काय, गाडणे, आणि हॅचेट म्हणजे काय, कुऱ्हाड. हॅचेट म्हणजे काय, कुऱ्हाड. आता तुम्ही काय केलं माहिती का, या ईडीएमचे तुकडे करून टाकले. हॅचेटचा अर्थ काय, कुऱ्हाड, आणि बरी म्हणजे काय, गाडणे. आता काय तुमच्या डोक्यात आलं की कुऱ्हाड गाडणे, असा या व्होकॅबचा अर्थ आहे किंवा या ईडीएमचा अर्थ आहे, कुऱ्हाड गाडणे. तुम्ही हे चित्र बघा, याच्यात काय दिलंय, 2 लोक भांडण करताय, त्यांच्या हातामध्ये कुऱ्हाडी आहे. आता त्यांनी काय निर्णय घेतला की आता या कुऱ्हाड जमिनीखाली गाडून द्यायचा आहे. याचा अर्थ काय, त्यांचं जे भांडण आहे ते मिटवायचंय, त्यांचं जे शत्रुता आहे ती मिटवायची, असाच याचा सिंपल अर्थ होतो. कुऱ्हाड गाडून देणे म्हणजे काय, आता मारामारी थांबवणे. म्हणजेच काय, याचा अर्थ असा असतो, टू एंड द एनमिटी. टू एंड द एनमिटी म्हणजे शत्रुत्व मिटवणे, किंवा याला आपण असं म्हणू शकतो, टू एंड द कॉरल, किंवा कॉरल मध्ये डिस्प्यूट. टू एंड द डिस्प्यूट म्हणजे काय, भांडण मिटवणे, शांतता करणं, असा याचा अर्थ असतो.
बरोबर. तुम्ही काय केलं, फक्त शब्दांना तोडलं आणि त्यावरून लक्ष ठेवायचा प्रयत्न केला. आता जेव्हा मी तुम्हाला अशी इडियम शिकवेल तेव्हा मी तुम्हाला सिनॉनिम्स पण शिकवत चालेल. म्हणजे कसं, एनमिटीचा सिनॉनिम काय होतो, डिस्प्यूट, असं मी तुम्हाला सांगत चालेल. एनमिटीचा अर्थ शत्रुत्व होतो, डिस्प्यूटचा अर्थ काय होतो, भांडण होतो. मग असा याचा अर्थ होतो. आता याच्यावर पण आयोगाने प्रश्न विचारलाय. प्रश्न काय बघू आपण. टू बरी द हॅचेट या इडियमचा अर्थ काय. टू गिव्ह अप ओल्ड इनमिटी, टू हाईड वन्स वेल्थ, म्हणजे वेल्थ म्हणजे काय, संपत्ती झाकणे, संपत्ती लपवून ठेवणे. टू हाईड वन्स डिसलाईक, आपली अप्रियता लपवणे. टू किल समन, एखाद्याला मारून टाकणे. कुऱ्हाड गाडतोय याचा अर्थ काय करतोय, तो भांडण मिटवतोय, म्हणजे काय करतोय, तो जुनी शत्रुता मिटवतोय. याचं उत्तर 1 नंबर आलं पाहिजे. असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. काय करायचं, फक्त शब्दांना तोडून टाकायचं. आता ब्रेकिंग रूट याचा दुसरा एक अर्थ असा असतो. आतापर्यंत मी तुम्हाला फक्त हे सांगितलं की इडियम्स कसं लक्षात ठेवायचं. आता पुढचा एक पॉईंट येतो, वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे काय, अनेक शब्दांच्या बद्दल एक शब्द. जसं आपण म्हणतो बघा, देशासाठी मरणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, शहीद. म्हणजे अनेक शब्दांच्या ऐवजी आपण एक शब्द वापरला, शहीद. तसं इंग्लिशमध्ये पण राहतं. याच्यावर आयोगाने भरपूर प्रश्न विचारलेत. मग काय असं माहिती का, बरेच शब्द आहे ना, हे एका विशिष्ट शब्दापासून तयार होता. जसं मराठीमध्ये जर तुम्ही हा शब्द घेतला, चा अर्थ काय असतो माहिती का, विरुद्ध करणं, विरुद्धार्थी करणं. जसं बघा, आकलन याच्या विरुद्ध काय येतं, अनाकलन, म्हणजे न समजणं. किंवा मर म्हणजे मरणे, अमर म्हणजे न मरणारा. हा शब्द काय करतो, नकारार्थी करतो. म्हणजे या वरून तुम्ही अनेक शब्द लक्षात ठेवू शकता. तसं इंग्लिशमध्ये पण काही रूट वर्ड असतात, त्यांच्याद्वारे तुम्ही अनेक शब्द लक्षात ठेवू शकता. जसं बघा, तुम्ही समजा हा शब्द लक्षात ठेवला, ओमनी. ओमनी हा एक रूट वर्ड आहे, त्याचा अर्थ असतो ऑल, म्हणजे सर्व. आता याच्यावरून तुम्हाला अनेक शब्द लक्षात ठेवता येतात. कसं बघा, ओमनी पोटेंट. पोटेंट म्हणजे पोटेन्शियल, म्हणजे शक्ती. ज्याच्याकडे सर्व शक्ती आहे, म्हणजे देव, सर्व शक्तिमान, त्याला आपण काय म्हणतो, ऑल पॉवरफुल. बरोबर. ओमनी सायंट. सायंट म्हणजे सायन्स, म्हणजे विज्ञान, म्हणजे ज्ञान. ज्याच्याकडे सर्व ज्ञान आहे, जो सर्वज्ञ आहे, तो म्हणजे कोण, देव. ऑल नोईंग, त्याला आपण सर्वज्ञ म्हणतो. ओमनी प्रेझेंट, जो सर्व ठिकाणी उपस्थित आहे एकाच वेळेस, म्हणजे कोण, देव. बरोबर. प्रेझेंट ऑलवेअर किंवा प्रेझेंट एव्हरीवेअर, जो सर्व ठिकाणी उपस्थित आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो, देवच म्हणू शकतो. थोडक्यात काय केलं मी, ओमनी शब्दावरून अनेक शब्द मी तयार केले. बरोबर. प्रत्येक शब्दामध्ये तुम्हाला कोणता शब्द शोधायचा आहे, फक्त ऑप्शन मध्ये ऑल शब्द शोधायचा आहे. याच्यावरून तुमचं उत्तर येऊन जातं. या प्रकारे आपण जो रूट वर्ड वरून शिकलो, तर आपल्याला व्होकॅब्युलरी एका शब्दाद्वारे 3-3, 4-4 शब्द लक्षात ठेवता येतात. बरोबर. याच्यावर पण आयोगाने प्रश्न विचारलाय. जसं बघा, हा प्रश्न असा आहे, गॉड इज ऑल पॉवरफुल. ऑल पॉवरफुल साठी कोणता शब्द आहे, आपल्याला माहिती ओमनी शब्द आहे. आता ओमनी तिन्ही ठिकाणी. पॉवर म्हणजे काय, पॉवर म्हणजे काय, पोटेन्शियल. लगे आपलं डोकं चालतं. ओमनी पोटेंट म्हणजे काय, ऑल पॉवरफुल. असं व्होकॅब पाठ करणं सोपं होतं. आता समजा एखादा प्रश्न असा आला की जो आपल्या पुस्तकाच्या बाहेरचा आहे. जनरली मी सर्वच त्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय, पण असं होऊ शकतं की एखादा प्रश्न कोर्सच्या बाहेर आहे किंवा पुस्तकाच्या बाहेरचा आहे. अशाच तुम्ही ह्या रूट वर्डचा वापर करून उत्तर काढू शकता. जसं बघा, हा प्रश्न आयोगाने विचारला होता. प्रश्न असा होता, अ पर्सन हु इट्स ऑल टाइप्स ऑफ फूड. म्हणजे असा व्यक्ती जो सर्व प्रकारचं अन्न खातो. तो मांस पण खातो आणि तो वनस्पती पण खातो. मांसाहारी पण आणि शाकाहारी पण. ऑल टाइप्स ऑफ फूड. याचं उत्तर बघा, एक ऑप्शन आहे हर्बी ओर, दुसरा ऑप्शन आहे कॉर्नी ओर, तिसरा ऑप्शन आहे ओमनी ओर. आता आपल्याला माहिती आहे तो ऑल टाइप ऑफ फूड खातो. ऑल शब्द आलाय का नाही, म्हणजे ओमनी शब्दाशी तो मॅच होतोय. आता हा शब्द मी तुम्हाला शिकवला नव्हता तरी याचं उत्तर काढता आलं तुम्हाला, ओमनी ओर. उत्तर काय आलं, 3 नंबर. यामध्ये तुम्हाला अजून एक रूट सापडला, कोणतो, वोर. वोरचा अर्थ काय, म्हणजे वोरचा अर्थ आहे खाणे, इट. असे तुम्हाला रूट वर्डने अनेक शब्द लक्षात ठेवता येतात. मग हे रूट मध्ये ब्रेक करायचा शब्द, याद्वारे व्होकॅब्युलरी पाठ करणं सोपं होतं. मी जे तुम्हाला पुस्तक लिहून दिलंय, त्या पुस्तकामधले पहिले जे 30 लेक्चर आहेत किंवा 30 चॅलेंजेस आहेत, त्या 30 चॅलेंजेस मधली जी वन वर्ड सबडिव्हिजन लिहून दिलेत मी, ते तुम्हाला रूट बेस लिहून दिलेत. म्हणजे एका रूटद्वारे अनेक शब्द तयार करून दिलेत. अशा प्रकारे तुम्हाला पहिले 30 लेक्चर घेतलेत. म्हणजे तुम्ही लेक्चरमध्ये पण तसंच शिकणार आणि पुस्तक वाचताना सुद्धा तुम्हाला रूट बेसच वन वर्ड पाठ करायचे आहे. ते पाठ करायला सोपे राहतात आणि त्याच्याने अंदाज लागण्याची शक्यता जास्त होऊन जाते. मग असं आपण काय शिकणार आहे, वन वर्ड सबडिव्हिजन शिकणार आहे. याच्या पुढची मेथड राहते कोणतेही व्होकॅब पाठ करण्याची, ती म्हणजे ट्रिक. आता ट्रिक कोणत्याही प्रकारची राहू शकते. तसं समजा मी तुम्हाला वर्ड्स ऑफन कन्फ्यूज शिकवतोय. मग वर्ड्स ऑफन कन्फ्यूज मध्ये बघा 2 शब्द आपल्याला शिकायचे. एक शब्द आहे स्टेशनरी आणि दुसरा शब्द आहे स्टेशनरी. दोघांचा उच्चार स्टेशनरी असाच आहे. दोघांचा उच्चार स्टेशनरी असाच आहे. फक्त फरक काय बघा, फरक असा आहे की इथे ए आहे आणि इथे काय ई. दोघांच्या अर्थामध्ये फरक आहे. स्टेशनरीचा अर्थ आहे स्थिर. आपण म्हणत नाही का भूस्थिर उपग्रह, त्याला काय म्हणतात, जिओ स्टेशनरी सॅटेलाइट.
त्यामध्ये हा वरचा स्टेशनरी असतो आणि दुसरा जो स्टेशनरी त्याचा अर्थ असतो आपण म्हणत नाही का दुकानावर जाऊन स्टेशनरी वस्तू घेऊन ये. स्टेशनरी म्हणजे काय, ज्या शाळेत आपल्याला वस्तू लागतात लिखाण कामाला, पेन्सिल, पेन, रबर, खोड रबर वगैरे ते सर्व हे ज्या वस्तू आहेत त्यांना आपण काय म्हणतो लिखाणाच्या वस्तू, त्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात स्टेशनरी. म्हणजे तुम्ही दुकानावर बघितलंय इथे स्टेशनरी मिळतील, तो स्टेशनरी कोणता आहे हा. आता आपण कसं लक्षात ठेवू शकतो बघा, पेपरमध्ये ऐन वेळेस आठवत नाही की ए होता का ई होता, आपण डोकं लावू शकतो. या ईचा अर्थ काय, एज्युकेशन. ईचा अर्थ काय, एज्युकेशन म्हणजे शिक्षणासाठी लागणारं एज्युकेशन किंवा लिखाणासाठी लागणाऱ्या वस्तू. ई म्हणजे एज्युकेशन, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. याला म्हणतात ट्रिक. असे ट्रिक करून तुम्ही शब्द पाठ करू शकतात. याचा उपयोग आपण वर्ड्स ऑफन कन्फ्युज मध्ये करणार आहेत. तसं बघा इकडे आता याच्यावर प्रश्न बघितला आपण, तर प्रश्न विचारला आयोगाने. प्रश्न असा आहे बघा, याच वर्षी डिपार्टमेंटल एएसओ ला विचारलेला प्रश्न आहे. तुम्हाला करेक्ट ऑप्शन फिल करायचे आहेत. पहिला ऑप्शन बघा, आय रिमेन अंडरलाईन. आणि दुसरं काय, अन ऑफिस शुड हॅव ॲडेक्वेट. म्हणजे पहिलं वाक्य असं आहे की मी अंडरलाईन राहिलो. आता मी तर काय म्हणतात शालेयोपयोगी वस्तू राहणार नाही, मी स्थिर राहू शकतो. मी स्थिर राहू शकतो. पहिल्या वाक्याचा अर्थ काय, मी स्थिर राहिलो. आणि दुसरं वाक्य काय, अन ऑफिस शुड हॅव ॲडेक्वेट. म्हणजे कोणत्याही कार्यालयामध्ये पुरेशा प्रमाणात काय राहिलं पाहिजे, लिखाणाच्या वस्तू राहिल्या पाहिजे का स्थिर राहिल्या पाहिजे, लिखाणाच्या वस्तू राहिल्या पाहिजे. कार्यालयामध्ये लिखाणाच्या वस्तूची गरज आहे. म्हणजे पहिल्या ठिकाणी ए वाला स्टेशनरी येईल आणि दुसऱ्या ठिकाणी ई वाला स्टेशनरी येईल. मग ऑप्शन काय दिसते तसं 2 नंबर, पहिल्या ठिकाणी ए वाला स्टेशनरी आणि दुसऱ्या ठिकाणी ई वाला स्टेशनरी. कार्यालयात लिखाणाच्या वस्तू असल्या पाहिजे, स्टेशनरी. उत्तर 2 नंबर आला पाहिजे. असं तुम्हाला ट्रिक करून ते लक्षात ठेवायचं, म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. बाकीचे तुम्ही ऑप्शन बघितले त्याने फक्त एवढंच केलंय, ए आणि ई बाजूला फिरवले, बाकी काहीच केलं नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ट्रिक करून असे शब्द पाठ करणं गरजेचं आहे. याचा फायदा असा स्पेलिंग मध्ये पण होऊ शकतो. समजा तुम्हाला एक स्पेलिंग विचारली, सर्वेलियन्स. आता सर्वेलन्स याचा अर्थ काय असतो, निगराणी करणे. यू आर अंडर सीसीटीव्ही सर्वेलन्स. सर्वेलन्सचा अर्थ काय असतो, निगराणी करणे. आता तुम्हाला ही स्पेलिंग लक्षात ठेवायची, तर स्पेलिंग तुम्ही कसं करू शकता लक्षात ठेवून बघा, ट्रिकद्वारे. पहिले काय करा, सुर्वे नावाचा एक व्यक्ती, सुर्वेला बाजूला करून घ्या, सुर्वे. नंतर तो आजारी आहे, आजारी म्हणजे इल, आजारी आहे म्हणजे तो ॲम्ब्युलन्स मध्ये जाईल, ॲम्ब्युलन्स मध्ये जो अंश येतो तो, असं तुकडे करा. असं ट्रिक करून तुम्ही लक्षात ठेवू शकता. सर्वेलन्स, सुर्वे, इल आणि पुढे ॲम्ब्युलन्सचा अंश, तिघी मिळून काय होऊन जातं, सर्वेलन्स. बरोबर. म्हणजे तुम्ही असं ट्रिक करून शब्द पाठ करू शकता. स्पेलिंग तुम्हाला अशाच पाठ करायचे आहे. इथं ऐन पेपरमध्ये आपण चुकून जातो की ENCE होता का ANCE होता, किंवा SE होता का काय होता आपल्याला आठवण पडून जाते, किंवा डबल एल होता का एक एल होता आठवण पडून जाते. मग अशा गोष्टींना ट्रिक करूनच पाठ केलं पाहिजे. पुढे बघूया आपण. पुढचा पॉइंट आहे, आता हा प्रश्न आपण बघितला. पुढचं आपल्याला बघायचं आहे स्टोरी फॉर्म मध्ये आपण व्होकॅब्युलरी कशी पाठ करू शकतो. आता हा डिफिकल्ट पॉइंट आहे, सिनॉनिम्स. सिनॉनिम्सला पाठ करणं एकदम जिकरीचं काम असतं किंवा अवघड काम असतं. अशाच काय करायचं माहिती का, जे सिनॉनिम आहे ना त्यांना सर्वांना एका स्टोरीमध्ये वापरून टाकायचं, जेणेकरून आपल्याला नेमकं आठवतं तरी की आपण शब्द वाचले आहेत कुठतरी, आणि एका स्टोरीमध्ये वाचले म्हणजे आपल्याला समजतं की एकमेकांशी रिलेटेड आहेत. जसं मी तुम्हाला एक स्टोरी तयार करून दाखवतो. एक शब्द घेऊ आपण, कनिंग. कनिंगचा अर्थ काय असतो, धूर्त, कावेबाज. आता याचे समानार्थी शब्द काय काय आहेत बघा. पहिला शब्द आहे क्राफ्टी म्हणजे धूर्त. दुसरा शब्द आहे स्लाय म्हणजे काय, धूर्त. त्याच्या पुढचा एक शब्द आहे श्रूड, हा पण धूर्त. पुढचा शब्द आहे डिव्हियस, हा पण काय असतो, याचा अर्थ पण धूर्त. आणि एक क्लेवर, क्लेवर म्हणजे पण हुशार. आता हुशार आणि धूर्त हे थोडेसे विरुद्धार्थी शब्द आहेत. म्हणजे कसं माहिती का, हुशारी चांगल्या कामासाठी वापरली जाते आणि धूर्तपणा हा कसा केला जातो, वाईट कामासाठी वापरला जातो. पण बऱ्याचदा आपण जे आपल्यासाठी हुशारी आहे कदाचित ते दुसऱ्यासाठी धूर्तपणा असू शकतं. त्यामुळे हे दोघे सुद्धा समानार्थी वापरले जातात. आता यांना आपण पाठ कसं करू शकतो बघा. मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो, लहान मुलांची स्टोरी आहे पण फायदा होईल अशी स्टोरी आहे बघा. समजा आता हा कोल्हा आहे, हा कोल्हा काय करतोय, हा कोल्हा एकदम धूर्त आहे, कावेबाज येतो. तो काय करतो, मस्त या शेतकऱ्याला घरात जाऊ देतो, त्याच्या कोंबड्या खाऊन जातो, चोरून घेतो आणि सापडत पण नाही. पण त्या शेतकऱ्याचा एक मित्र आहे, तो आहे ससा. हा ससा त्या शेतकऱ्याचा मित्र आहे. मग त्याची इच्छा असते की या कावेबाज कोल्ह्याला पकडून द्यायचं आपल्याला. मग तो काय करतो, काहीतरी प्लॅन करतो याला पकडवायचा. मग तो काय करतो माहिती का, फुकटचं एकदम खाय प्यायच्या गोष्टी ठेवून देतो, फळं वगैरे, आणि तिथे एक जाळं लावून देतो. मग आता हा काय असतो, कोल्हा हुशार असतो. तो विचार करतो की फुकटच्या कोंबड्या चोरण्यापेक्षा इथे आता आपल्याला म्हणजे त्या कोंबड्या चोरायच्या, तिथे मेहनत घ्यायची, त्यापेक्षा फुकटचं अन्न खाऊन घेऊ. मग तो पहिले काय करतो, हे खायला जातो आणि जसं खायला जातो तसं त्याचा पाय अटकतो, तो पडून जातो. मग हा ससा खुश होतो एकदम की माझा प्लॅन आता सक्सेस झाला, मी आता याला आउटस्मार्ट केलं, म्हणजे मी याच्या विरुद्ध डोकं लावलं असं. मग हा जातो शेतकऱ्याकडे आणि शेतकरी काय करतो, शेतकरी त्या कोल्ह्याला पकडून घेऊन जातो.
याचा अर्थ असा आहे की दोन्ही हुशारी आहेत. एक म्हणजे हा पण हुशार आहे, धूर्त आहे कोल्हा, आणि ससा सुद्धा हुशार आहे. आता या सर्व स्टोरीमध्ये आपण समानार्थी शब्द कसे वापरू शकतो बघूया आपण. आपण अशी स्टोरी तयार केली. वन्स अ कनिंग फॉक्स लिव्ह नियर अ फार्म. म्हणजे एका शेताजवळ एक धूर्त कोल्हा राहायचा. द फॉक्स वॉज क्राफ्टी अँड ऑलवेज फाउंड वेज टू स्टील चिकन्स विदाउट गेटिंग कॉट. म्हणजे हा कोल्हा इतका धूर्त होता की तो प्रत्येक वेळेस काय करायचा, प्रत्येक वेळेस तो असा प्लॅन शोधायचा की तो कोंबड्या चोरायचा पण आणि सापडायचा पण नाही. वन डे अ क्लेवर रॅबिट नोटीस द फॉक्स ट्रिक्स अँड डिसाइडेड टू आउटस्मार्ट हिम. एक दिवशी सस्याने त्याला पकडून घेतलं, हुशार सस्याने त्याला पकडून घेतलं आणि त्याने ठरवलं की आपण याचा पर्दाफाश करू. द रॅबिट बिंग स्ट्रूड सेट अ ट्रॅप विथ फूड टू ल्युअर द फॉक्स. रॅबिट जो की हुशार होता त्याने एक प्लॅन केला की आपण फॉक्सला एक फुकटचं असं अन्न देऊ आणि त्याला त्यामध्ये फसवू. द डिव्हियस फॉक्स थिंकिंग ही हॅड फाउंड अन इझी मील फेल राईट इन टू रॅबिट्स क्लेवर प्लॅन लर्निंग दॅट इवन द मोस्ट स्लाय कॅन बी आउटविटेड. आणि तो जो धूर्त कोल्हा होता त्याला असं वाटलं की आता आपल्याला फुकटचं अन्न भेटतंय. तो त्या रॅबिटच्या म्हणजे त्या सशीच्या प्लॅनमध्ये फसला आणि तिथे जाऊन तो अडकला. याच्यावरून आपल्याला काय समजतं की जे फार धूर्त असताना ते सुद्धा एक दिवशी फसतात, असं आपल्याला या स्टोरीवरून समजलं. आता तुम्ही म्हणणार आहे काय लहान मुलासारखी स्टोरी शिकवत आहे. मी तुम्हाला एक काबर शिकवतो, त्याचा तुम्हाला मी फायदा सांगतो. पहिली गोष्ट अशी, तुम्ही एकाच स्टोरीमध्ये सर्व सिनॉनिम वापरून बघितले. कनिंग, क्राफ्टी, क्लेवर, श्रूड, डेव्हियस आणि स्लाय. पेपरमध्ये कधी प्रश्न आला तुम्हाला कनिंगचा समानार्थी काय, तर तुम्ही एवढं डोकं लावू शकता की एका स्टोरीमध्ये कुठेतरी वापरलेले आहेत. तर समजा तुम्ही ही स्टोरी नसती तयार केली तरी सुद्धा तुम्हाला कन्फ्युजन होणारच होतं. स्टोरीमुळे थोडंसं चान्सेस कमी आहे की कन्फ्युजन कमी होतील. दुसरा याचा इनडायरेक्ट तुम्हाला मी फायदा सांगतो. इनडायरेक्ट फायदा असा आहे की तुम्हाला एक गोष्ट समजते का, कनिंग फॉक्स, कोल्ह्याच्या अगोदर शब्दाला एक कनिंग, धूर्त कोल्हा. याचा अर्थ असा आहे की तो एका नामाची माहिती देतोय, म्हणजे तो एक विशेषण आहे. विशेषणाचा समानार्थी हा विशेषणच असतो, नामाचा समानार्थी हा नामच असतो. हे आपल्याला समजलं पाहिजे. याचा फायदा काय होतो माहिती का, कधी समजा तुम्हाला एक दुसरा प्रश्न आला, ग्रामरचा वगैरे प्रश्न आला. प्रश्न असा आहे की धिस मॅन इज, सॉरी असं म्हणू आपण, धिस इज अ अंडरलाईन मॅन, धिस इज अ अंडरलाईन मॅन असं एक ऑप्शन आहे. आता पहिला ऑप्शन असं आहे, धिस इज अ डायरेक्टर मॅन, धिस इज डायरेक्टर मॅन, धिस इज अ नाही म्हणता येणार, ए ऑब्लिक ॲन म्हणतो मी, त्या ए ऑब्लिक ॲन म्हणतो. धिस इज अन ॲक्टर मॅन. पुढे असं, धिस इज अ डिक्टेटर मॅन. आणि चौथा ऑप्शन आहे, धिस इज अ कनिंग मॅन. आता तुमचं थोडंसं डोकं चाललं पाहिजे की नामाच्या पूर्वी शब्द वापरायचा आहे, म्हणजे तो विशेषण आहे आणि तिन्हीच्या तिन्ही लोक स्वतः नाम आहेत, त्यामुळे विशेषण नाही आहेत. विशेषण कोणतं इथे, कनिंग. आपण असं म्हणू शकतो, दिस इज अ कनिंग मॅन. आता याचा फायदा, या स्टोरीचा फायदा तुम्हाला इनडायरेक्टली भरपूर ठिकाणी होईल, इतर वोकॅब्युलरीमध्ये. बरोबर. आता तुम्हाला थोडंसं अवघड वाटत असणार, एकच काय आम्हाला समजणार आहे, पण जेव्हा पण मी तुम्हाला स्टोरी शिकवेल, मी तुम्हाला सांगत चालेल की हा शब्द नाम म्हणून वापरायचा आहे का विशेषण म्हणून वापरायचा आहे. आणि एकदा तुमचे 65 लेक्चर झाले, तुमच्याकडे भरपूर शब्द राहतील जे तुम्हाला माहिती आहे की ते ॲडजेक्टिव्ह आहेत का नाऊन आहेत का इतर कोणत्या शब्दाच्या जातीमध्ये आहेत. असा तुम्हाला इनडायरेक्टली भरपूर फायदा होईल एक्स्ट्रा वोकॅब्युलरीसाठी. मग स्टोरीचा हा फायदा होतो की तुम्हाला नेमकं समजतं की शब्द वापरायचा कसा वाक्यामध्ये. नुसतं शब्द पाठ करून काय करायचं आपल्याला त्या वाक्यात वापरता पण आले पाहिजे. तुम्हाला वाक्य तयार कसं होतं ते पण समजतंय आणि तुमच्याकडे एक्स्ट्रा 10 एक वाक्य आहेत जे तुम्ही बाहेर प्रॅक्टिस करणार नाही. यासाठी ही स्टोरी महत्वाची आहे. बरोबर. आपण सिनॉनिम या स्टोरी फॉर्म मध्ये शिकणार आहोत. आता याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय. प्रश्न बघूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज द सिनॉनिम ऑफ कनिंग. कनिंगचा सिनॉनिम काय? इंटेलिजंट, क्राफ्टी, ब्राईट, क्लेवर. कोणते शब्द जुळतायत? क्राफ्टी फॉक्स आणि क्लेवर रॅबिट. दोघी त्या ठिकाणी आहे, दोघी ऑप्शन देऊन टाकले त्याने, म्हणून काय होतं ते, तो प्रश्न रद्द होऊन गेलेला आहे. हा आयोगाने विचारलेला प्रश्न आहे. अशा प्रकारे आपल्याला सिनॉनिम शिकायचे. बाकी तुम्हाला मी खरं सांगू का, तुम्ही किती पण ट्रिक करा, तुम्ही किती पण गोष्टी लक्षात ठेवा, जितकं तुम्ही वाक्यात त्यांची प्रॅक्टिस करणार तितकंच तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यामुळे मी शिकवताना जास्तीत जास्त वाक्यात शिकवायचा प्रयत्न करेल, नुसते शब्द देण्यापेक्षा. जसं समजा मला तुम्हाला एखादा अँटोनिम शिकवायचा आहे, विरुद्धार्थी शब्द शिकवायचा आहे, तर मी असं एक वाक्य लिहून देईल. कसं बघा, माय वीकेंड प्लॅन्स एक्सपॅन्डेड when I thought of all the fun things to do, but then contracted quickly when I remember my bank account balance. म्हणजे मी विचार करत होतो की माझा जो विकेंड आहे, शनिवार रविवार आहे, त्यामध्ये मी खूप मजा करेल आणि माझे विकेंडचे प्लॅन मी खूप एक्सपॅन्ड केले, माझे विचार खूप वाढवले, मी प्रसारण केले. पण अचानक मला समजलं की माझं बँक बॅलन्स किती कमी आहे, म्हणून मी ते प्लॅन काय केले, परत छोटे करून टाकले. म्हणजे यामध्ये दोन शब्द मला सापडत आहे. एक म्हणजे काय, एक म्हणजे एक्सपांड. एक्सपांडचा अर्थ काय असतो? प्रसारण करणे, वाढवणे.
आणि त्याच्या विरुद्ध शब्द काय सापडते मला? कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय करणं? लहान करणं. म्हणजे मला तुम्हाला शिकवायचं आहे अँटोनिम्स. एक्सपॅन्डच्या विरुद्ध काय असतं? कॉन्ट्रॅक्ट. पण मी तुम्हाला ते वाक्यामध्ये शिकवेल. तुम्ही जितके वाक्य वाचणार तितकं तुम्हाला शब्द वापरता कसे ते समजतील आणि त्याचा तुम्हाला काय होईल, पेपरमध्ये प्रश्न आल्यावर तुम्हाला समजेल की हा वापरायचा कसा आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त वाक्यांमध्ये प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही जितके वाक्य वाचणार, जितकी तुम्ही स्वतः वाक्य तयार करणार, तितकी व्होकॅब्युलरी तुमच्यासाठी इझी होईल आणि तुम्हाला या ट्रिक करण्याची गरज पडणार नाही. मग प्रॅक्टिससाठी तुम्ही काय करायचंय? एक तर आपल्या पुस्तकातले सर्व शब्द वापरायचे तुम्हाला स्वतः कशामध्ये? वाक्यांमध्ये. दुसरं तुम्हाला PYQ सोडवायचे, जे मी तुम्हाला टेस्ट फॉर्ममध्ये देणार आहे. तुम्हाला नंतर कोर्सवर प्रत्येक व्हिडिओमध्ये जी टेस्ट दिली ती टेस्ट सोडवायची आहे. याच्यामध्ये तुमची बऱ्यापैकी प्रॅक्टिस होऊन जाईल आणि स्वतः मित्रांशी बोलताना बऱ्याचदा काय करायचं? हे इंग्लिश शब्द वापरायचे. तुम्ही मराठी का बोलत नाही, पण त्यामध्ये इंग्लिश शब्द वापरा. म्हणजे कसं बघा, की आज सरांचं लेक्चर फार लांबून गेलं, फार एक्सपांड होऊन गेलं, बरोबर. आज सरांनी फार कमी शिकवलं, त्यांनी फार कॉन्ट्रॅक्टेड लेक्चर घेतलं, म्हणजे लेक्चर कसं गेलं, त्यांचं कॉन्ट्रॅक्ट होऊन गेलं. असं तुम्ही शब्द काय करा? मराठीत वाक्य वापरा, इंग्लिश शब्द वापरा. याच्याने तुम्हाला समजतंय की शब्द कसा वापरायचा आहे. नको का इंग्लिशमध्ये वापरता येणार. तुम्ही जितके वाक्य वापरणार तितकी तुमची प्रॅक्टिस होईल आणि तितकं तुम्हाला हे पाठ करण्याची गरज पडणार नाही. अशा प्रकारे आपल्याला काय करायची आहे? शेवटी अभ्यास करायचा आहे. आणि सर्वात शेवटचा पर्याय, आपण सर्व लोक MPSC कसं पास झालोय बघा. मी कसं पास झालोय? आता मी ज्या वर्षी मी STI झालो त्या वर्षी मी महाराष्ट्रात 1 नंबर आलेलो होतो, बरोबर. पण मला काय फक्त 4-5 मार्क जास्त होते बाकी मुलांपेक्षा. 139 मार्क्स मेरिट होतं आणि मला 143 मार्क्स होते आणि मी 1 नंबर होतो, कारण जागा फक्त 8 होत्या. आता याचा अर्थ असा नाहीये की 143 मार्क्स मला मिळाले, याचा अर्थ 143 मार्क्सचा माझा अभ्यास होता. नाही, माझा अभ्यास असेल समजा 135 मार्क्सचा. वरचे 7-8 मार्क्स मला कसे मिळाले? अंदाजे मिळालेत. हे अंदाजे कसे असतात? तुक्के लावलेले असतात आणि या तुक्के लावण्यामध्ये काही ना काही कॉमन सेन्स वापरावं लागतं. मग मी तुम्हाला एक शेवटी हे पण शिकवेल, एखादा प्रश्न समजा आउट ऑफ द बॉक्स आहे, तर तो तुक्का कसा लावायचा हे पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. कसं बघा, समजा हा प्रश्न आयोगाने विचारलाय. प्रश्न असा आहे, पीपल ॲट लार्ज हॅव द हॅबिट ऑफ बरिंग देअर हेड्स इन द सँड. जनरली लोकांना ही सवय असते की काय करायचं? वाळूमध्ये त्यांचं डोकं बुजवून टाकायचं. आता बघा, समजा तुम्हाला असं वाटतं, असं आपण समजू की ही व्होकॅब्युलरी तुम्ही शिकलेच नाही आणि ही पुस्तकात नाही. जे जनरली ही पुस्तकामध्ये असते, पण तरी मी तुम्हाला सांगतोय, समजा तुम्हाला हे माहितीच नाहीये, तुम्ही कसं डोकं लावू शकता? वाक्य काय दिलंय की सामान्यतः लोकांना वाळूमध्ये त्यांचं डोकं घालण्याची सवय. एक मिनिट, वाळूमध्ये त्यांचं डोकं बुजवण्याची किंवा गाडण्याची सवय असते. आता याचा अर्थ काय होऊ शकतो? पहिला ऑप्शन बघा, डुईंग नथिंग. म्हणजे वाळूमध्ये डोकं घालणं म्हणजे काहीच न करणं, असं होईल का? नाही, तो वाळूमध्ये डोकं घालतो म्हणजे काही ना काही करतोच ना. लिव्हिंग हॅपीली, कोणी वाळूमध्ये डोकं घातल्याने आनंदी होऊ शकतं का? नाही. पासिंग टाइम लेजरली, म्हणजे कोणतरी आरामदायी टाइम घालू शकतो का? तुम्हाला आराम करायचा आहे, तुम्ही वाळूमध्ये डोकं घालणार का? नाही. ऑप्शन काय दिसतं? इग्नोरिंग अनप्लिझंट हार्श रिॲलिटीज. जे तुमच्या समोर समस्या उभ्या आहेत त्यांना तुम्हाला काय करायचंय? त्यांना तुम्हाला बघायचं नाही, त्यांच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचंय. त्यामुळे तुम्ही काय करताय? वाळूमध्ये डोकं घालताय. हे त्याचं उत्तर येतंय. कसं उत्तर येतंय मी तुम्हाला ते समजून सांगतो. जुन्या काळात जेव्हा वाळवंटामध्ये लोक राहायचे, अरब वगैरे त्या स्थानामध्ये ते लोक राहायचे, त्यांच्यासमोर वाळूचे मोठे मोठे काय यायचे? तुफान यायचे, वादळ यायचे. आता ते या वादळांचा काहीच करू शकत नाही. मग त्यांना काय करायचंय? फक्त त्यांना इग्नोर करायचे प्रॉब्लेम, कारण ते वादळाचं काही करू शकत नाही. मग ते काय करायचे? त्या वाळूमध्ये त्यांचं डोकं बुजवून घ्यायचे. असं तुम्ही डोकं लावू शकता. जेव्हा समोर समस्या आली आहे आणि आपण त्या समस्येला तोंड देऊ शकत नाही, मग आपण काय करतो? आपण वाळूमध्ये तोंड घालू शकतो आणि काय करू शकतो? त्यांना इग्नोर करू शकतो. असं तुम्हाला काय करायचं? लॉजिक लावायचंय आणि असं लॉजिक पेपरमध्ये लागतं. आता हा प्रश्न आहे ना, हा कंबाईन 2019चा प्रश्न आहे. मला लक्षात नाही की हा कंबाईन 2019चा आहे का राज्यसेवा 19चा आहे, पण त्या दोघी परीक्षा मी दिल्या आहेत आणि हा प्रश्न मी सोडवला होता ऐन पेपरमध्ये. मी असंच डोकं लावलं होतं तेव्हा मला हा प्रश्न माहित नव्हतं याचं उत्तर काय, पण मी असंच डोकं लावलं, याचं उत्तर 2 नंबर लिहिलं आणि उत्तर 2 नंबर आलं. म्हणजे एखादा प्रश्न आउट ऑफ द बॉक्स आहे, त्याचं तुम्हाला काहीच माहित नाही, तरी पण तुम्हाला वाक्याच्या अर्थावरून त्याचं डोकं लावता आलं पाहिजे. याला म्हणता तुम्ही कॉमन सेन्स, किंवा तुम्ही याला तुक्का मारणं म्हणा किंवा गेस करणं म्हणा. आपल्याला मार्क मिळणं महत्वाचं आहे. मग मी तुम्हाला प्रश्न सोडवताना हे पण शिकवेल की कसं तुम्ही अंदाजे गोल करू शकतात. एवढं सर्व आपल्या कोर्समध्ये राहील. आणि जर तुम्ही कोर्स नाही पण घेतला तर तुम्ही पुस्तक वाचताना सुद्धा तुम्ही जर या ट्रिक वापरल्या तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. यासाठी मी हा व्हिडिओ तयार केला होता. तर ही होती आपली अभ्यास कसं करण्याची या पद्धतीची माहिती. इथे आपला हा व्हिडिओ संपतोय. फक्त मला तुम्हाला हे सांगायचं आहे, आज 15 ऑगस्ट आहे. 20 ऑगस्टला आपला क्लास सुरू होईल. 20 ऑगस्टला पहिलं लेक्चर येईल. असे 70 लेक्चर येतील. 31 ऑक्टोबरला आपली बॅच संपेल. त्यानंतर तुम्ही ती कधीही बघू शकता. रेकॉर्डेड व्हिडिओ राहतील. म्हणजे कसं आहे, व्होकॅब्युलरी काही चेंज होत नाही. तुम्ही 2 वर्षानंतर पण ईडीएम वाचली, तुम्हाला हीच ईडीएम सापडणार आहे, याचा अर्थ तोच सापडणार आहे. त्यामुळे तुम्ही नंतर पण क्लास हा कधी पण घेऊ शकता, पुस्तक कधी पण घेऊ शकता. 20 तारखेपासून क्लास का चालू होतोय? कारण आपलं पुस्तक आज येऊन जाणार होतं मार्केटमध्ये, पण त्याला 2-3 दिवस एक्स्ट्रा लागत आहे. कारण रक्षाबंधन
आणि 15 ऑगस्टच्या सुट्ट्या येऊन गेल्या, त्यामुळे ते छापलं गेलं नाही. तर 20 ऑगस्टला पुस्तक पण येऊन जाईल आणि कोर्स पण सुरू होईल. ही इंट्रोडक्टरी व्हिडिओ त्यासाठी मी टाकलं होतं. बघा, तुम्ही जर कोर्स विकत घेतला त्यानंतर 10 दिवसात पुस्तक तुमच्या घरी पोहोचून जाईल. फक्त तुम्ही पत्ता नीट टाका आणि तुमच्या इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरा, पत्त्याची, पिनकोडची आणि नंबर वगैरे, जेणेकरून त्यांनी तुम्हाला कॉल केला, तुम्हाला कॉल लागला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी, 5-6 दिवसातच पुस्तक घरी पोहोचेल, पण शनिवार, रविवार का इतर अडचणी, पाणी, पाऊस वगैरे, त्यावेळी मी 10 दिवस सांगतोय. 10 दिवसात तुम्हाला पुस्तक भेटून जाईल. पुस्तक लिहिण्याचं कारण आणि कोर्समध्येच त्यांना देण्याचं कारण हेच आहे, जर तुम्ही पुस्तक घेतलं नाही तर तुम्ही पीपीटी जेरॉक्स करणार आणि एका पीपीटीवर एकच ईडीएम राहील. मग तुम्ही इतकं जर जेरॉक्स करत बसणार तर तुम्हाला ते परवडणार आणि त्यासाठी 4-5 हजार रुपये लागतील. म्हणून मी कोर्सची फी थोडीशी वाढवली, पण पुस्तक तुम्हाला त्यासोबतच देण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे आपला हा इंट्रोडक्टरी व्हिडिओ संपतोय. 20 तारखेपासून आपला लेक्चर्स यायला सुरुवात होईल आणि पुस्तक पण तुम्हाला कोर्स घेतल्यानंतर 10 दिवसात घरी पोहोचेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.